श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग. नमस्कार मंडळी. मागील भागात आपण पाहिले की युद्धभूमीवर आपल्या नातेवाईकांना, गुरुजनांना आणि मित्रांना समोर पाहून अर्जुन पूर्णपणे खचून गेला. त्याने धनुष्य खाली ठेवले आणि युद्ध करण्यास स्पष्ट नकार दिला. याच क्षणापासून मंडळी भगवद्गीतेतील सर्वात महान उपदेशाची सुरुवात होते. अर्जुनाची ही अवस्था पाहून भगवान श्रीकृष्ण त्याला प्रेमाने पण ठाम शब्दात संदेश द्यायला सुरुवात करतात. ते म्हणतात, अर्जुना, ही निराशा, हा कमकुवतपणा आणि हा संभ्रम तुझ्यासारख्या पराक्रमी योद्ध्याला शोभत नाही. संकटाच्या वेळी खचून जाणे हा उपाय नाही. धैर्याने उभे राहा. श्रीकृष्ण प्रथम अर्जुनाच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. यानंतर पुढे ते जीवनातील सर्वात मोठे सत्य अर्जुनाला सांगतात. ते म्हणतात, अर्जुना, हे शरीर नश्वर आहे. ते जन्माला येते, वाढते, म्हातारे होते आणि एक दिवस नष्ट होते. परंतु आत्मा कधीच मरत नाही. आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही आणि कोणतेही शस्त्र त्याचा कधीही नाश करू शकत नाहीत. जसा मनुष्य जुने कपडे सोडून नवीन कपडे घालतो, तसाच आत्मा देखील जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करत असतो. म्हणूनच मृत्यू हा शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात, अर्जुना, तू एक क्षत्रिय आहेस. धर्माचे रक्षण करणे हे तुझे कर्तव्य आहे. योग्य कारणासाठी लढणे हे पाप नसून तुझे कर्तव्य आहे. ते सांगतात की अनेक वेळा आपल्याला भावना आणि कर्तव्य यांच्यात निवड करावी लागते. मग अशा वेळी योग्य कर्तव्याची निवड करणे हाच खरा धर्म आहे. यानंतर पुढे श्रीकृष्ण भगवद्गीतेतील अत्यंत महत्वाचा असा संदेश अर्जुनाला देतात. ते म्हणतात, मनुष्याने कर्म करत राहावे, पण त्या कर्माच्या फळाची अति अपेक्षा ठेवू नये. कर्मयोगाची शिकवण ते या ठिकाणी अर्जुनाला देतात. ते म्हणतात, आपल्या हातात फक्त प्रयत्न असतात. यश किंवा अपयश हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. म्हणूनच पूर्ण प्रामाणिकपणे काम करा आणि परिणामाची चिंता करून स्वतःला दुःखी करून घेऊ नका. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला यश आणि अपयश दोन्हीही स्वीकारायला सांगतात. ते म्हणतात, जीवनात कधी यश मिळेल तर कधी अपयश, कधी आनंद मिळेल तर कधी दुःख, पण प्रत्येक परिस्थितीत मन शांत ठेवणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो. परिस्थिती बदलत राहते, पण आपली मनःशांती कायम राहिली पाहिजे. मग पुढे अर्जुनालाही प्रश्न पडतो. मग अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की अशा ज्ञानी आणि स्थिर बुद्धीच्या व्यक्तीची ओळख कशी करायची. त्यावर श्रीकृष्ण उत्तर देतात. ते म्हणतात, ज्याला लोभ, क्रोध, मत्सर, अहंकार आणि अति इच्छा नियंत्रित करता येतात, जो सुखात उन्मत्त होत नाही आणि दुःखात कधीही खचत नाही, जो इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, जो प्रत्येक निर्णय शांत मनाने घेतो, तोच खऱ्या अर्थाने स्थिर बुद्धीचा मनुष्य आहे. पुढे श्रीकृष्ण सांगतात, अतिरिक्त इच्छा ह्या माणसाला अस्वस्थ करतात. इच्छा पूर्ण झाली नाही की मग राग निर्माण होतो. रागातून विवेक नष्ट होतो आणि मनुष्याचा विवेक नष्ट झाला की तो चुकीचे निर्णय घेतो आणि चुकीचे निर्णय अखेर मग दुःखाला कारणीभूत ठरतात. म्हणूनच आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. आता मंडळी, या अध्यायाचा मुख्य संदेश काय आहे तर दुसरा अध्याय आपल्याला शिकवतो, आपण शरीर नसून आत्मा आहोत. नंबर 2, कर्तव्यापासून आपण कधीही पळू नये. नंबर 3, प्रामाणिकपणे कर्म करावे, पण फळाचा अट्टहास करू नये. नंबर 4, सुख दुःख, लाभ हानी आणि यश अपयश यांना समान भावाने स्वीकारावे. आणि नंबर 5, मन शांत ठेवणे हीच खरी शक्ती आहे. मग आजच्या जीवनात श्रीकृष्णांनी दिलेले हे उपदेश कशा पद्धतीचे कामी पडतात आणि आजच्या जीवनासाठी त्यांची शिकवण नेमकी काय आहे. तर श्रीकृष्ण जसं अध्यायात सांगतात त्या पद्धतीने
आज प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आहे. कोणाला करिअरची चिंता आहे, कोणाला पैशांची, कोणाला नात्यांची आहे, तर कोणाला आरोग्याची. आपण अनेकदा परिणामाची इतकी चिंता करतो की वर्तमानातील प्रयत्न करणंच विसरून जातो. मग भगवद्गीतेचा दुसरा अध्याय आपल्याला सांगतो की तुमचे लक्ष फक्त तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर ठेवा. जे तुमच्या हातात नाही त्याची चिंता करून स्वतःचे मन तुम्ही अशांत करून घेऊ नका. जीवनात प्रत्येक प्रसंग हा कायमचा नसतो. चांगला काळही जातो आणि त्याचप्रमाणे आलेला वाईट काळ, आलेलं संकट, आलेलं दुःखही निघून जातं. म्हणून कोणत्याही परिस्थितीत संयम, धैर्य आणि विश्वास सोडू नका. जीवन मंत्र काय सांगतात श्रीकृष्ण यातून? तर कर्तव्य करत राहा, परिणामाची चिंता सोडा, मन शांत ठेवा, कारण शांत मनाने घेतलेला निर्णयच आयुष्याला योग्य दिशा देतो. ह्या अध्यायाचा निष्कर्ष काय काढलाय मी, तर सांख्ययोग हा मंडळी भगवद्गीतेचा पाया मानला जातो. ह्याच अध्यायात आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आत्म्याचे अमरत्व, कर्मयोग, समत्व आणि स्थिर बुद्धी याचे महान तत्वज्ञान सांगतात. जो या अध्यायाचा खरा अर्थ समजून घेतो त्याच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. मंडळी, आज आपण दुसरा अध्याय पाहिला. आता पुढील भागात आपण तिसरा अध्याय कर्मयोग समजून घेणार आहोत, ज्यामध्ये श्रीकृष्ण कर्माचे महत्व आणि निष्काम कर्माचा सखोल अर्थ स्पष्ट करतात. मग पुढील अध्याय जाणून घेण्यासाठी आणि अशीच संपूर्ण भगवद्गीता आपल्या ओघावत्या मराठी भाषेत व्यवस्थित जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि पुढच्या व्हिडिओ पाहण्या अगोदर हा व्हिडिओ बघून त्यावर व्यवस्थित चिंतन मनन करा. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.